संशय आहे, कुठे चूक आहे आणि त्याच्या खोलात गेलं पाहिजे, तो निर्णय बदलला पाहिजे. मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही लहान सहान गोष्ट नाही. त्यांनी का आत्महत्या केली की आपण दोघांनी जाऊन बघितलं पाहिजे. काही चुका असलेल्या होत्या तर ते दुरुस्त केल्या पाहिजे. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो, त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो ज्यांनी आत्महत्या केली. त्याची पत्नी माऊली 18 वर्षी वेळच होती. मी तिला समजावलं, तिला विचारलं की घरामध्ये किती लोक आहेत. तिने सांगितलं मुलगा आहे, तो झालेला शिक्षक आणि एक मुलगी आहे, तिचं लग्न ठरलं. तिला झालं काय आत्महत्या करायला. तिने सांगितलं की खाजगी सावकाराचं 20,000 रुपयाचं कर्ज होतं आणि ते कर्ज देता आलं नाही. सावकार घरी आला आणि घराची वाहिनी कुंडी त्यांनी बाहेर काढली आणि माझ्या घराची वाहिनी कुंडी रस्त्यावर आली. हे या मुलीचं लग्न ठरलं. तिच्या लहान सासरच्या लोकांना कळलं, त्यांनी लग्न मोडलं आणि लग्न मोडलं ते काही माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही. कर्ज फेडू शकलं नाही. बाजारात गेला, इंजिनची वाशी घेतली, घसा खेळला आणि जीव देऊन टाकला. डोक्यावरचं कर्ज देऊ शकलं नाही म्हणून वडिलांना आत्महत्या करतो. हे तिचं भारतावर आणि बदललं पाहिजे हा विचार आम्ही लोकांनी केला. दिल्लीमध्ये फरक गेलो, रिझर्व्ह बँक, नाफाड या बँकांच्या लोकांना बोलवलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरच्या कर्जाचा काही निकाल घेता येईल आणि कसं घेता येईल याची चर्चा केली. शेवटी हा निकाल घेतला की त्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केल्याचं दुसरा काही पर्याय नाही. मनमोहन सिंगांनी फाशीवर दिला आणि एका हुकमाने 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि ज्या बँकेचं कर्ज लोकांनी घेतलं तो वेळ परत करत नसेल तर 11 आणि 12% व्याजाचा दर होता, तो दर 3% भरून आणलेला आहे. तुम्ही हा सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत चौकशी करा. वेळेवर कर्ज फेड जे करतात त्यांचा व्याजाचा दर कमी झाला का नाही आणि तो केला. सर्व देशामध्ये केला. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला. त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याचं दुखणं आम्हा सगळ्यांच्या जीवाला लागलेलं दुसरं होतं. हा निवड एक प्रश्न नाही. शेतीमालाच्या किमती हाही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता ज्या ठिकाणी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कशा कशाच्या किमती वाढवल्या, काय अवस्था होती. आज या देशामध्ये आम्ही लोकांनी सत्ता हातात आल्याच्या नंतर गव्हाचे भाव वाढवले, तांदूळाचे भाव वाढवले, फळांचे भाव वाढवले, कांद्याचे भाव वाढवले, तूर आणि डाळींचे भाव वाढवले. त्याचा परिणाम काय झाला की 2 वर्षामध्ये हा देश परदेशातलं धान्य आणत होता, तो आज जगाच्या 18 देशांना धान्य फेकून तो त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करतो. आज हिंदुस्थान जगामध्ये 2 नंबरचं साखर उत्पादन करणारा देश झाला. आज हिंदुस्थान जगामध्ये 2 नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. आज भारत जगामध्ये 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला. हा सगळा बदल का झाला तर घामाची किंमत, त्याचा फायदा द्यायचा निकाल आम्हा लोकांच्या सरकारने त्यामध्ये केला. त्याचा फळावर झाली आणि याच्यामध्ये भाजप ज्यावेळी आम्ही कांद्याचे भाव वाढवले, निर्यातीच्या संबंधित धोरण आपली मला आठवत
एक दिवस का लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर त्या लोकसभेमध्ये दंगा सुरू झाला आणि का दंगा सुरू झाला याची चौकशी केली तर भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले. त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय? त्याने कांदा भयंकर महाग झाला आणि तुमचा निषेध करतो, कांद्याच्या किमती खाली आणणार. मला विचारलं गेलं सभापतींच्याकडून तुमचं काय म्हणणं आहे? मी त्यांनी सांगितलं कांदा हे पीक जिल्ह्यात शेतकऱ्याचं आहे. कांदा हे मोठ्या बागायतदाराचं पीक नाही, तरी ते पैसे मिळतात आणि कांदा समजा महागला त्यावेळी काही संसार वृद्ध असं होत नाही. रोजच्या खाण्यामध्ये कांद्याचा खर्च किती कांद्या माणूस खाऊन जाईल आणि त्यावेळेस कांद्याचे भाव वाढले म्हणून गळ्यात माळा घालून कांद्याच्या सणागृहात दंगा करणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही. मला विचारलं गेलं तुमचं म्हणणं काय? ते सांगितलं तुम्ही कांद्याच्या माळा घाला याच्या कवल्याच्या माळा घाला, शेतकऱ्याचा भाव मी कमी करणार नाही, त्याच्या घामाची किंमत ही त्याला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी घेतलेले निर्णय हे बदलणं शक्य नाही. या प्रकारची जरूर असली गेली त्याचा परिणाम आज या देशाचं चित्र झाल्याचं बदललं आणि त्याचं मुख्य कारण काळ्या आईची इमान राखणारा हा शेतकरी घाम गाळतो, उत्पादन वाढवतो आणि देशाची अन्नाची गरज वाढवतो हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं होतं. मोदींना ही भूमिका मांडली आहे. मोदी जाईल त्या ठिकाणी भाषण करतात, सांगतात. पहिल्यांदा सांगितलं तरी की 10 वर्ष त्यांच्या हातात सत्ता झाली, त्या सत्तेचा वापर ही महागाईची स्थिती आहे ती बदलणार. काय केलं त्याचं याचा उल्लेख आताच या ठिकाणी केला गेला. पृथ्वीराज चव्हाणांनी इंधनाच्या तेलाचे भाव वाढवले, कमी नाही केले. गॅस सिलेंडरचे भाव वाढवले, कमी नाही केले. तूर डाळी आणि या सगळ्या शेतकऱ्याचे भाव कमी केले आणि दुकानदारांचे मोठ्या व्यापाऱ्यांचे त्यांचे भाव असे कमी केले. आणि ही सगळी धोरणं जी असतात ती आज या देशाची महागाई कमी करण्याची नाही तर ती महागाई वाढवण्याच्या संबंधीची आहे. आणि म्हणून जर महागाई वाढवतो त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार राहील हा निकाल घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यासाठी शशिराम शिंदेंना मतदान करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं गरज आहे. आज या दिवसामध्ये पक्ष फोडणं हा एक महत्वाचा उद्योग झाला. एक ज्याने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते व्यस्त देवेंद्र फडणवीस एक दिवशी जाहीरपणाने बोलले. 2 पक्ष फोडून आज मी या ठिकाणी आलो आणि काही उभं करायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही, निर्माणाला अक्कल लागत नाही. आणि तुम्ही 2 पक्ष फोडले. काय झालं त्याच्याबद्दल? पक्ष फोडले. काही लोकांना तुम्ही संधी दिली पण या देशाचं सगळं राजकारण उद्ध्वस्त करण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या ही भूमिका लोकांना पसंत नाही. काही लोक आपल्याची सुद्धा गेले, त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर या देशाची लोकशाही मजबूत करायची असेल तर राजकीय पक्ष हे व्यवस्थित चालतील याची काळजी घेतली पाहिजे. आणि ती भूमिका आम्ही लोक घेऊ पाहतोय. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीचं चर्चा करत नाही आणि हेच काम ठिकठिकाणी जाऊन आज देशाचे प्रधानमंत्री करत आहे. आम्हा लोकांचं टीकाची फळी करतात. कुठेही गेले टीका करायची. पहिली टीका करतात राहुल गांधींचं. शहाजादा क्या कर रहा है असं सांगतात. आणि राहुल गांधी ज्यांनी या देशाचा
अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी चालत गेला. लोकांना भेटलं, प्रश्न समजून घेतले आणि लोकांच्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची खबरदारी ही त्यांनी घेतली. एवढे कष्ट त्यांनी केले. त्याच्यावर तुम्ही टीका करता? जवाहरलाल नेहरूंचा टीका करता? ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे 11 वर्ष सुरुवात घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीने हा देश कसा चालेल याची खबरदारी घेतली. सगळ्या जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवला. त्यांचा तुम्ही टीका करते? जवाहरलाल नेहरू असोत किंवा त्या काळाचे नेते असोत, त्याच्या आसपास तुम्ही बसू शकता. आज हेच लोक, यांच्याच पक्षाचे लोक अनेकांची नावं घेतात आम्हाला नसल्या म्हणून. मी येताना पाहिलं की जे लोक पक्षातून गेले, मोदींच्यावर गेले, त्याची जाहिरात पाहिजे. त्यांच्या जाहिरातीमध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे. यशवंतराव चव्हाण या देशाचे उच्च स्वातंत्र्याचे नेते होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाची इज्जत त्यांनी वाढवली. या देशाचं, महाराष्ट्राचं एक अत्यंत दर्शनवार असे मुख्यमंत्री त्यांचा लौकिक होता. ज्यावेळेला चीनने भारतावर हल्ला केला त्यावेळेला या देशाला वाचवण्यासाठी त्या संकटाच्या काळामध्ये इतर मुख्यमंत्री म्हणून सोडून दिल्लीमध्ये गेले आणि देशाच्या सीमेचं रक्षण त्यांनी केलं. देशाचं गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. देशाचं परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं. देशाचं अर्थमंत्री म्हणून काम केलं. असा नेता, या नेत्याचं वैशिष्ट्य हे होतं लोकशाही पद्धती आणि गांधी नेहरूंचा विचार हा त्यांच्यानी शोधला नाही. आणि आज जे भाजपवर गेले ते चव्हाण साहेबांचं होतं नव्हतं. त्यांना अधिकारी चव्हाण साहेबांचं होतं नाही. आयुष्यामध्ये चव्हाण साहेब कधी भाजपवर गेले नाही. कधी या प्रवृत्तीचं समर्थन त्यांनी केलं नाही. त्यांनी समर्थन जे केलं ते सामान्य माणसाच्या प्रश्नाचं, त्यांच्या दुःखाचं आणि हा देश मजबूत करणाऱ्या कष्टकरी शेतकरी असो, कामगार असो, आयाबेली असो, या सगळ्यांचं समर्थन यासाठी त्यांनी आयुष्य दिले. आणि अशा व्यक्तीचं नाव कर त्यांनी जाहीर केलं की चव्हाण साहेबांना भारत रत्न द्या. चांगली गोष्ट आहे. पण 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे, त्यावेळेस तुम्हाला सुचवले निवडणूक आल्याची सुचलं बघायचं. आज या ठिकाणी येत आहेत प्रधानमंत्री. प्रधानला माझी अपेक्षा आहे त्यांनी आज चव्हाणला जाहीर करून टाकावं की आम्ही चव्हाण साहेबांना भारत रत्न देतो. हा निकाल त्यांनी आज या ठिकाणी दाखवावा. माझी खात्री आहे की ते धाडस त्यांनी दाखवलं तर लोक एक चांगलं काम केलं म्हणून म्हणतील, पण त्याबद्दल ते काय करतील याचा भरोसा देता येते. आज हे प्रधानमंत्री अनेक गोष्टी देशाने घडतात, चुकीच्या गोष्टी घडतात. मणिपूर म्हणून राज्य, मणिपूरमध्ये संघर्ष झाला, स्त्रियांच्या जीवसा अत्याचार केले गेले, बलात्कार केले गेले. आणि हे प्रधानमंत्री सगळ्या राज्यात जाळखोर होते, गरज फेकतात, स्त्रियांच्या अत्याचार केले जातात. त्यांच्याकडे धुमकून बघायचं आहे. एक दिवस सुद्धा तिथे गेले नाही. आणि हा देश मी चालवणार, मजबूत चालवणार, सगळ्यांच्यासाठी चालवणार या प्रकारच्या घोषणा ते देतात. आज दिल्लीच्या गुजरातमध्ये तामानू नावाची एक भगिनी, तिच्या घरात मोदी साहेब मुख्यमंत्री असताना हल्ला झाला, अत्याचार केले गेले, त्यांच्या सासऱ्याची हत्या केली. आणि असं करून जे याच्यामध्ये गुन्हेगार होते, ज्यांना 11 वर्षाच्या शिक्षा झाल्या, मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर हल्ली ज्यांना 11 वर्षाच्या शिक्षा झाल्या, स्त्रियांच्या अत्याचार केले म्हणून, कुणाचा खून केला म्हणून त्यांना फार भारी आता शिक्षा म्हणून त्यांची सुटका केली. नुसती सुटका केली नाही, तुरुंगाच्या बाहेर आल्याच्या नंतर गळ्यात हार घालून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला. स्त्रियांची
अभूत घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतं ते काही देशाचे हितचिंतक असू शकतात, स्त्रियांचं हिताची जपणूक करू शकतात आणि त्यांना मत मागायचा अधिकार तिथवत आहे याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे. ते सांगतात भ्रष्टाचार घालू. आज काय झाले? भ्रष्टाचार घालवण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली. सत्याचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दाखवली. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. आदिवासी मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात. त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रश्न मांडले आणि ते मांडत असताना मोदी याच्यावर निकाल घेत नाही म्हणून त्यांच्या टीका टिप्पणी केली. आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. त्याच्या कुटुंबाच्या लोकांना तुरुंगात टाकलं. अरविंद केजरीवाल ज्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी मगाशी या ठिकाणी बोलले, दिल्लीचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाचे ग्रस्त सत्ता हातात आल्याच्या नंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली. आरोग्य सुविधा या देण्याच्यासाठी त्यांनी परिवर्तन केलं. त्यांनी जे निर्णय घेतले ते बघायला देशातूनच नव्हे तर देशाच्या बाहेरून लोक यायला लागले आणि त्यांनी कसं उत्तम काम केलं हे पाहायला लागले. त्या अरविंद केजरीवालने एकदा टीका केली प्रधानमंत्र्यांच्यावर, दिल्लीच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही म्हणून आज अरविंद केजरीवाल आज तुरुंगामध्ये टाकलेला आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये असतो. यासाठी चर्चा होती. ही हुकुमशाही म्हणजे लोकशाही नव्हे, लोकशाहीची आम्हाला शिकवली. त्या काळामध्ये तुम्ही आम्ही कदाचित ओळखे नसू पण आपल्या वडीलधाऱ्यांनी त्यासाठी कष्ट केले. या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय? स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्रजेची किंमत देण्याचं काम करणारा हा शूरवीरांचा जिल्हा आहे. त्यांनी या संघर्ष इंग्रजांशी करण्याच्याबद्दल त्यांनी कधी वादोफोडो पाहिले नाही. अनेकांची नावं या ठिकाणी घेता येईल. आता मी इथे किसनवीरांचा फोटो पाहिला, किसनवीर चव्हाण साहेब असे अनेक नावं घेता येतील. त्यांनी या सातारा जिल्ह्यातून ते वसंतदादा पाटील असोत किंवा आणखीन त्याचे सहकारी असोत इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला, देशाला स्वातंत्र्य देऊन दिलं आणि असे कर्तृत्वान आणि देशाच्या हिताची जपणूक करणारी ही नेत्याची परंपरा त्यांची प्रतिष्ठा ठेवलं, त्यांचा सन्मान करणं याच्यावर मोदी साहेबांचा विश्वास नाही आहे. एका वेगळ्या पद्धतीनं आज तो देश चालू पाहतोय आणि ते असं चालू केलं तर या देशाची लोकशाही ही संकटात येईल आणि देशाची लोकशाही संकटात आली तर तुमचे माझे सगळे अधिकार हे उद्ध्वस्त होतील. आणि त्याची सुरुवात झाली. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्याकडे पंचायतीच्या निवडणुका झाल्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. 2-2 वर्ष निवडणुका होत नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना सर्व देशाच्या प्रत्येक राज्याची सत्ता आपल्याला उंचीत पाहिजे आणि आम्ही म्हणे तेच राजकारण, आम्ही म्हणे तेच धोरण ही भूमिका घेऊन आज देश चालवायला ते पुढे निघालेले आहेत. हे देशाच्या हिताचं नाही. जे हिताचं नाही त्यांना धडा शिकवण्याची ताकद आणि सातारकरांच्यात नाही तर दुसरी कुणाच्यामध्ये. आणि मग ह्या धडा शिकवायच्या संबंधीचं अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आज आपल्याला पडलेली आहे. मला आनंद आहे शशिकांत शिंदेसारख्या एक कष्टकरी कुटुंबाचा, घाम घालणाऱ्या लोकांच्याचा, तुमच्या भागाचा एक तरुण कर्तृत्ववान माणूस आज लोकसभेला उमेदवार म्हणून या ठिकाणी दिला. माझी खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जवळ ती यशस्वी होती. पण आम्ही हे बघतोय तो चांगलं काम करतो त्याच्यावर खचेवर खोटा खचावर काय खचावरला त्याला. मुंबईच्या वार्षिक कवितेमध्ये त्या व्यवहार झाले. त्या कवितेमध्ये
अनेक लोकप्रतिनिधी आहेत, तिथं कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत आहे. त्यांच्या हातात काही अधिकार नाही. जो कामगारांच्या हिताची दखल करणं या कामाच्यासाठी त्या ठिकाणी आज त्याचा खर्च बघा, काल रात्री त्याचा खर्च बघा. काल मी पंढरपूरला होतो आणि माझी सभा आयोजित केली. त्यांचं नाव अभिजित पाटील. आज त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्याचा चेअरमन म्हणून हा ग्रस्त काम करतो. माझी सभा आयोजित केली म्हणून रातोरात मुंबईला बोलवलं. आज तिथे जे गृह खात्याचे मंत्री आहेत त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला. त्यांना स्वच्छ सांगितलं की तुम्ही आघाडीच्या विरोधात असाल तर तुमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करू, तुमचा धंदा आम्ही उद्ध्वस्त करू. यांचा हा खर्चाचा धंदा नाही. 20,000 कामगार शेतकरी त्या कारखान्याचे वाढते सभासद आहेत. 20,000 शेतकऱ्यांचा कारखाना आणि त्याचा त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्यासाठी सत्तेचा वापर हा जर या देशात होत असेल तर इंग्रजांच्या काळामध्ये सातारचा घाबरला नाही. ह्या बाकी किरकोळ लोकांच्या काळामध्ये कोण या ठिकाणी घाबरलं नाही. त्याच्याशी संकट करू, त्याला तर जबाब देऊ आणि ती भूमिका घेण्याची वेळ आज ठिकठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून एवढंच सांगतो की आहेत 5-7 दिवस काही कशी काही खोट्या नाच्या गोष्टी होत होती, काही आश्वासनं देता येईल, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे भाईक आहोत. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांनी आम्हाला नेतृत्व दिलं. त्याच्यात किसनवीर असतील, त्याच्यामध्ये यशवंताचं नाव घेता येईल, अनेकांची नावं घेता येतील, किसनवीरांचं नाव घेता येईल. हे सगळे आदर्श तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहेत. ते आदर्श आपण जतन करू. मग त्याचा विक्रम करून सातारची लोकसभेची जागा शशिकांतच्या मार्फत आपण त्या ठिकाणी निवडून जे आले त्यांनी काही टीका टिप्पणी माझ्या केली असं कळलं. छत्रपतींचं काय बोलायचं आता कॉलेज पहिल्यांदा आली हे दिवस म्हणजे सकाळी का संध्याकाळी हे बघावं लागतं. काय करायचं त्यामुळे त्याच्यासंबंधी अधिक बोलण्याची काही गरज नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो, पण मत देताना गादीला मत देत नाही. त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी त्याचा आपण सन्मान या ठिकाणी मताच्या रूपानं करू, मताचा विक्रम करू. आणि आम्हाला लोकांचं दिल्लीत काम करायला तुम्ही शशिकांतला त्या ठिकाणी पाठवा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आपण या ठिकाणी संबोधित केलं. आभार प्रदर्शन करतात युवकचे तालुका अध्यक्ष केदारजी गायकवाड. 2 मिनिटं जरा त्यांना थांबावं. तालुक्याचे अध्यक्ष म्हणून रमेश दायगुडे यांना खंडाळा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आपण नियुक्त करतोय. त्यांनी त्या ठिकाणी यावं.